जय महाराष्ट्र मित्रांनो, मी ट्रॅव्हल बडी ओंकार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत किल्ले विसापूर म्हणजे संबळगड येथे। या गडावर जाण्यासाठी मळवली हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे आणि येथून आपण गडाच्या पायथ्याशी चालत जाऊ शकतो। गडावर जाण्यासाठी एकूण 3 रस्ते आहेत। एक जो आहे तो भाजे गावातून, दुसरा पाटण गावातून आणि लोहगड किल्ल्याजवळून। तर आम्ही आमचा ट्रेक हा पाटण गावातून चालू केला होता। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुभमूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली। पावसांच्या सरीच्या साथीने विसापूर किल्ल्याच्या कडेकपारींमधून वाहणारे पाणी एकत्र येऊन सुंदर धबधब्याचे रूप घेतं। हा धबधबा फारसा उंच नसला तरी त्यातून वाहणाऱ्या थंड पाण्याच्या प्रवाहामुळे एक नवीन ऊर्जा मिळते। पाटण मार्गे जाणारा रस्ता पूर्णतः जंगलातून जाणारा असल्यामुळे अगोदर माहिती असेल तरच या रस्त्याने जावे, अन्यथा टाळावे, कारण वाटेत बऱ्याच ठिकाणी दिशाभूल होऊ शकते। गडावरती जाताना बऱ्याच ठिकाणी जंगलवाटेतून जाताना आपल्याला दगडात काही कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसून येतात। ज्यावेळेस आपण गडावर पाटण मार्गे जातो त्यावेळेस किल्ल्याच्या वाटेवर चढाई करताना एक खास जागा आपली लक्ष वेधून घेते। ती म्हणजे एका दगडावर कोरलेली पारंपरिक आणि श्रद्धेने पूजलेली मारुतीची मूर्ती। सह्याद्रीच्या काळ्या कभिन्न दगडांवर कोरलेली ही मूर्ती जणू शतकानुशतके इथे उभी आहे। या मारुतीच्या मूर्तीलगत आपल्याला 2 गुहा पाहायला मिळतात। त्यातल्या एका गुहेवरती कमळ कोरलेले आहे व दुसऱ्या गुहेवरती श्री गणेशाची कोरलेली मूर्ती दिसून येते। या 2 गुहा किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि निवाऱ्यासाठी वापरल्या जात असाव्यात असा अंदाज आहे। गुहा खोल नसल्या तरी पावसात आडोसा देणाऱ्या आणि पूर्वीच्या काळी शक्यतो शिवसैनिकांच्या निवासासाठी व शस्त्रसाठ्यासाठी वापरल्या गेलेल्या असाव्यात। मारुतीच्या मूर्तीपासून वरती जाताना आपल्याला दगडात कोरलेल्या पायऱ्यावरून जावं लागतं। काळाच्या ओघात थोड्या झिजल्या असल्या तरी अजूनही मजबूतीने उभ्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वास्तुशैलीचे हे एक सुंदर उदाहरण।
किल्ल्याच्या माथ्यावर म्हणजेच मुख्य पठारावर काही तोफा आपल्याला बघायला मिळतात. यामधील एका तोफेमध्ये अजूनही तोफगोळा आहे असाच आहे. या तोफा विसापूर किल्ल्याच्या लढायांचा आणि इंग्रजांशी झालेल्या संघर्षाचा इतिहास जिवंत ठेवतात. थोडं पुढे चालत गेलं की महादेवाचे मंदिर बघायला मिळते. मंदिराच्या समोरील दीपस्तंभ एका उत्तम कलेचे प्रतीक आहे, ज्यावर चारही बाजूंनी श्री गणेश हनुमंताची सुबक कलाकृती आहे. पाषाणातील नंदी महाराज व दगडी बांधकाम असलेले हे महादेवाचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. हे मंदिर फारसं मोठं नाही, पण त्याचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व खूप मोठं आहे. विसापूर किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारा सह्याद्रीच्या कुशीत रुबाबात उभा असलेला लोहगड पाहताना एक वेगळीच अनुभूती येते. विसापूर आणि लोहगड हे दोन जुळे किल्ले अगदी समोरासमोर उभे, पण विसापूर थोडासा उंच, त्यामुळे इथून लोहगडचं संपूर्ण रूप अगदी स्पष्ट पाहता येतं. विसापूर किल्ल्यावरील हे ठिकाण म्हणजे धान्याचं कोठार. जेव्हा आपण इतिहासाच्या पाऊलखुणा शोधतो, तेव्हा अशा वास्तू आपल्याला या काळाच्या जीवनशैलीचं साक्ष देतात. त्याच्या समोर काही राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. आज हे फक्त पडलेली दगडी भिंत वाटते, पण एकेकाळी याच भिंतीमध्ये सत्ता चालायची, रणनीती ठरायच्या आणि इतिहास घडायचा. धबधबे, ढगांची वादळं आणि हिरवी मखमली चादर यामुळे तर विसापूरचं दृश्य अजूनच खुलतं.
हे जे समोर दिसत आहे तो आहे चुन्याचा घाणा. याचा वापर किल्ल्यावर मजबूत तटबंदी, राजवाडे, मंदिर, धान्य कोठारे, पायऱ्या आणि तटबंदी याच्या बांधकामासाठी केला जायचा. विसापूर किल्ल्याचं मुख्य आकर्षण म्हणजे या किल्ल्याची भव्य असणारी तटबंदी. या किल्ल्याच्या तटबंदीच्या बारकाईने निरीक्षण करून आपण पुढे निघतो. पाण्याच्या टाक्यात अर्धवट बुडालेली हनुमानाची मूर्ती आजही आपलं अस्तित्व जागवते. शतकानुशतके पाण्याखाली असूनही चेहरा स्पष्ट दिसणारी ही मूर्ती केवळ एक धार्मिक प्रतीक नाही, तर विसापूरच्या दडलेल्या श्रद्धा, ताकद आणि गूढतेचं जिवंत उदाहरण आहे. काही अंतरावर पुढे आपणास विसापूर किल्ल्यावरील कचेरीचे अवशेष नजरेस पडतात. किल्ल्यावर असलेली ही कचेरी म्हणजे सरदारांच्या आणि अधिकारी वर्गाचे प्रमुख बैठकगृह. इथेच न्यायनिवाडा व्हायचा. आज जरी फक्त काही भिंती आणि दगड उरले असली तरी त्या काळच्या स्थापत्यकलेचा, व्यवस्थापन शक्तीचा आणि कायद्याच्या रचनेचा एक जिवंत पुरावा आहे. विसापूर किल्ल्यावर पाण्याच्या खूप साऱ्या टाक्या आणि खूप सारे तलाव देखील पाहायला मिळतात. दगडात कोरलेली ही टाकं फार खोल आहेत आणि पावसाळ्यात लगेच भरून जातात. काही टाक्यांना पायऱ्या आहेत तर काही खोलगट स्वरूपात आहेत. अशा पाण्याच्या टाक्यांमुळे किल्ल्यावर दीर्घकाळ टिकून राहणं शक्य होतं. तर मित्रांनो, हा होता आपला विसापूर किल्ल्याचा एक अद्भुत आणि रोमांचक प्रवास. प्राचीन पायऱ्या, तटबंदी, पाण्याची टाकी आणि इतिहासाची साक्ष देणारी हनुमानाची मूर्ती व निसर्गाचा निवांतपणा आणि इतिहासाची साक्ष असलेला हा किल्ला ट्रेकप्रेमी आणि इतिहासप्रेमी यांच्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे.
जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशाच सुंदर आणि इतिहास समृद्ध ठिकाणी. जय शिवराय, जय महाराष्ट्र.